सुनियोजित शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईलाही आता पार्किंगची समस्या भेडसावू लागली आहे। ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका पार्किंग धोरण निश्चित करत असून यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। आतापर्यंत तब्बल 13,820 नागरिकांनी सर्वेक्षणात सहभागी होऊन वाहतूक कोंडीवर उपाय सुचवले असून सर्वाधिक सूचना कोपरखैरणे विभागातून आल्या आहेत। नवी मुंबईमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सुनियोजित ट्रक टर्मिनल नसल्यामुळे अवजड वाहनेही रोडवर उभी केली जात आहेत। गृहनिर्माण सोसायटीमध्ये उपलब्ध जागेपेक्षा दुप्पट ते चारपट वाहनांची संख्या आहे। यामुळे खासगी वाहनेही रोडवरच उभी केली जात आहेत। यामुळे शहरातील बहुतांश सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला एका लेनमध्ये वाहने उभी केली जात आहेत। पार्किंगच्या समस्येविषयी 2016 मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाने शहरातील पार्किंग विषयी अभ्यास करून आवश्यक त्या सूचना शासनास पाठवण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमून पार्किंग धोरण निश्चित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे। शहरात पार्किंगची सुविधा कशी असावी यासाठी सर्वेक्षणही सुरू झाले असून नागरिकांनाही उपाय सुचवण्यास सांगितले जात आहे। महानगरपालिकेच्या पार्किंग सर्वेक्षणमध्ये शहरवासियांनीही सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 13,820 नागरिकांनी पार्किंग नियोजनासाठी काय केले पाहिजे याविषयी त्यांच्या सूचना सांगितल्या आहेत। 28 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असून शेवटच्या दिवशी किती सूचना येणार याकडे महानगरपालिकेचे लक्ष लागून राहिले आहे। तर या पार्किंग धोरणासाठी विभागवार किती नागरिकांनी सहभाग दर्शवला हे पाहूयात। बेलापूरमधील 1,503, नेरूळ येथील 2,754, वाशी येथील 1,963, तुर्भेमधील 957, घनसोलीमधील 1,247, कोपरखैरणेमधील 3,831, ऐरोलीमधील 1,280 आणि दिघामधील 285 असा एकूण 13,820 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे। आता उद्या म्हणजेच 28 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत किती नागरिक आपल्या सूचना कळवतात यावरून नवी मुंबईचे पार्किंग धोरण कसे निश्चित होते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।